स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या आधी भाजपची या ठिकाणी राजकीय खेळी पाहायला मिळते आहे। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात खासदार नारायण राणे हे आता जनता दरबार घेणार आहेत। चिपळूण, देवरुख, रत्नागिरी इथं हा जनता दरबार या ठिकाणी होणार आहे। 28 ते 30 ऑक्टोबर दरम्यान असे 3 दिवस 3 टप्प्यात हा जनता दरबार या ठिकाणी घेतला जाणार आहे। जनता दरबारच्या माध्यमातून भाजपा ग्रामीण भागातल्या मतदारांशी थेट या ठिकाणी कनेक्ट होणार आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपच्या ताकदीची सुद्धा या ठिकाणी चाचपणी या निमित्ताने होणार आहेत। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांना यासाठी खास करून भाजपनं या ठिकाणी ग्राउंड लेवलवरती उतरवलेलं पाहायला मिळतंय आणि त्याच अनुषंगानं 28 तारखेपासून 30 तारखेपर्यंत या ठिकाणी जनता दरबाराच्या माध्यमातून भाजप आपली शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातली ताकद या ठिकाणी आजमावणार आहे। महायुती करायची की नाही या संदर्भातील देखील चाचपणी जी आहे ती खासदार नारायण राणे यांच्याकडून होणार आहे। त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या आधी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुतीचे वारे वाहत असताना भाजप नेमकी काय भूमिका घेतं याकडे साऱ्या राजकीय विश्लेषकांच्या नजरा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।